शिर्डीच्या पेढ्यांनंतर तुकाराम मुंडेंच्या रडारवरती आली आहे शेगावची कचोरी. लहान बाळांचं दूध, पनीर, गुटखा अशा सगळ्या भेसळयुक्त गोष्टींना मुंडेंनी हादरवून सोडलेलंच होतं. पण आता FDA थेट देवाच्या प्रसाराच्या नावावर नागरिकांच्या जीवाशी जो खेळ खेळला जातोय त्याकडे वळलेला आहे. शेगाव म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येते ती गरमागरम चवदार शेगावची कचोरी. पण याच ब्रँडेड चवीवर सुद्धा तुकाराम मुंडेंनी छापा टाकलेला आहे. शेगावमधील सगळ्यात प्रसिद्ध आणि जुन्या कचोरी सेंटरवरती थेट FDAचा छापा पडलाय. होय, तुम्ही बरोबर ऐकलत. एका मोठ्या दुकानावरती अन्न सुरक्षा विभागाने अचानक रेड टाकली आणि या कारवाईमुळे संपूर्ण महाराष्ट्रातील खवय्यांमध्ये आणि हॉटेल चालकांमध्ये सुद्धा प्रचंड खळबळ उडाली आहे. पण शेगावच्या कचोरीमध्ये FDAला नेमकं काय आढळलं? अधिकाऱ्यांना तिथल्या किचनमध्ये असं काय सापडलं? आणि आता या छाप्यानंतर पुढे काय होणार? याचा सविस्तर आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. नमस्कार, मी अमित गद्रे. न्यूज 18 मराठीच्या या विशेष व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत. मित्रांनो, हा छापा साधासुद्धा नाही आहे. या कारवाईच्या मागे आहे महाराष्ट्राचे डॅशिंग IAS अधिकारी आणि FDAचे नवे आयुक्त तुकाराम मुंडे यांचा कडक आदेश. आता तुकाराम मुंडे यांनी पदभार स्वीकारताच संपूर्ण राज्यामध्ये फूड सेफ्टी आणि हायजीनच्या बाबतीमध्ये झिरो टॉलरन्स पॉलिसी लागू केलेली आहे. त्यांच्याच विशेष मोहिमेचा भाग म्हणून बुलढाणा FDAने या टीमने खरं तर धडक कारवाई केली आहे. कोणत्याही मोठ्या फूड जॉईंटला FSSAI म्हणजेच फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स ऑथॉरिटी ऑफ इंडियाचे कडक नियम पाळावे लागतात. जेव्हा पथक त्या प्रसिद्ध कचोरी सेंटरच्या मुख्य प्रोडक्शन युनिटमध्ये आणि दुकानात पोहोचली तेव्हा कचोरी नेमकी कशी बनवली जाते, त्यासाठी कोणत्या दर्जाचा कच्चा माल वापरला जातोय, ग्राहकांच्या आरोग्याची काळजी कशी घेतली जाते की घेतली जात नाहीये, हे तपासण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाचे निरीक्षक गुलाबसिंह विसावे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही धाड टाकली. किचनमधील अस्वच्छता असेल किंवा कचोरी तयार करताना वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालाचा दर्जा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अन्न सुरक्षा कायद्यानुसार आवश्यक असणारे लेबलिंग जे रेग्युलेशन्स आहेत ते सुद्धा तपासण्यात आले. तुम्ही जी कचोरी पॅक करून घरी नेता ती कधी बनली आहे किंवा तिची एक्सपायरी डेट काय आहे, त्यात कोणते घटक वापरलेले आहेत, या कशाचाही उल्लेख यात आहे की नाही हे सुद्धा त्यात बघण्यात आलेलं आहे. आता ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ होतोय का याची शहानिशा यात करण्यात आली आहे. अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी तिथले जे सगळे खाद्यपदार्थ आहेत आणि कच्च्या मालाचे जे सॅम्पल्स आहेत ते घेतलेले आहेत. हे सॅम्पल्स आता लॅबमध्ये टेस्टिंगसाठी पाठवण्यात आलेत. जर या टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला नाही, म्हणजेच त्यामध्ये भेसळ किंवा आरोग्याला घातक गोष्टी आढळल्या, तर याचा थेट मालकांवरती कायदेशीर कारवाई करण्यात येईल आणि तुकाराम मुंडेंच्या या राज्यव्यापी मोहिमेमुळे खाद्यपदार्थ विक्रेत्यांचे धाबे दणाणलेले आहेत. आता या तपासणीचा अहवाल नेमका काय येतो आणि शेगावच्या या प्रसिद्ध कचोरी सेंटरवरती प्रशासन काय पाऊल उचलतं, याकडे संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यासह राज्यातील खवय्यांचं लक्ष लागलेलं आहे. आता विचार करा, दिवसाला हजारो प्लेट्स विकल्या जाणाऱ्या, लाखो रुपयांची उलाढाल असणाऱ्या ब्रँडवरती जर ही अवस्था असेल तर आपण बाहेर नेमकं काय खातोय? हा केवळ एका दुकानाचा प्रश्न नाहीये, तर संपूर्ण महाराष्ट्रातील पब्लिक हेल्थचा प्रश्न आहे. तुकाराम मुंडेंच्या या ॲक्शन मोडमुळे आता भेसळखोरांचे धाबे तर दणाणलेले आहेतच, पण केवळ प्रशासनाने कारवाई करून चालणार नाहीये, तर ग्राहक म्हणून आपली सुद्धा काही कर्तव्य आहेत. जेव्हा सुद्धा तुम्ही कोणत्याही हॉटेलमध्ये जाल किंवा फूड स्टॉलवरती जाता तेव्हा तिथली स्वच्छता तुम्ही तपासा. पॅकबंद पदार्थांवरती FSSAIचा नंबर आहे तो त्याप्रमाणे मॅन्युफॅक्चरिंग डेट नक्की तुम्ही तपासा. आणि जर तुम्हाला कुठलाही यात गैरप्रकार दिसलेला असेल तर थेट FDA नॅशनल कन्झ्युमर हेल्पलाईनवरती तुम्ही तक्रार नोंदवा. आपली सतर्कता आपलं आरोग्य सुरक्षित ठेवू शकते. मित्रांनो, शेगावच्या या कचोरी सेंटरवरती झालेल्या कारवाईबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि तुमच्या भागात अशा प्रकारे अन्नपदार्थांमध्ये होणाऱ्या निष्काळजीपणाबाबत तुमचं काय मत आहे, मला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि पाहत रहा न्यूज 18 मराठी.